हॅलो एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत कोळंबी भात कसा करायचा. तर यासाठी लागणारे साहित्य: मसाल्यांमध्ये मी घरगुती मसाला, जिरे पावडर, धना पावडर आणि हळद घेतली आहे. खड्या मसाल्यांमध्ये मी लवंग, चक्रफूल, 6 जिरे, तेजपत्ता, काळी मिरी, दालचिनी घेतली आहे आणि कांदा, टोमॅटो, लिंबू, कोथिंबीर, अद्रक, लसूण. नंतर आपल्याला अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट करून घ्यायची आहे. कोळंबी मी 2 ते 3 वेळा चांगली धुतली. आता हे मॅरिनेट करायचं आहे आपल्याला. ह्यासाठी यामध्ये मीठ, हळद घालून त्याला चांगलं मिक्स करायचंय आणि वरून लिंबू पिळायचा आहे. अर्ध्या तासासाठी आपल्याला हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे. तोपर्यंत भात शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी तांदूळ चांगले धुतलेत. नंतर ते पाण्यामध्ये 15 मिनिटं भिजत ठेवायचे. 15 मिनिटानंतर त्यातलं पाणी काढून घ्यायचंय आणि एका टोपात पाणी गरम करून त्यामध्ये मीठ आणि 1 टेबलस्पून तेल घालायचंय. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये जो तांदूळ घेतले होते ते आपल्याला यामध्ये घालायचे आणि आपला भात 80% शिजला पाहिजे एवढा शिजवायचा आहे. नंतर भात काढून घ्यायचा आहे एका गाळणीमध्ये, कारण जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते निघून जाईल. आता कोळंबी भात बनवण्यासाठी मी इथे एक कढई घेतली, त्यामध्ये तेल घातलंय आणि सर्वात पहिलं जे खडे मसाले आहेत ते भाजून घ्यायचे. नंतर यामध्ये कांदा घालायचा आहे. कांदा चांगला भाजायचा आहे, लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि जी आपण मिरचीची पेस्ट केली होती ती आता यामध्ये घालायची आहे. टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो नरम होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण जे मसाले घेतले होते ते सर्व यामध्ये आता घालायचे आहेत आणि आता कोळंबी घालायची आहे. मीठ घालायचंय, चांगलं मिक्स करायचंय. नंतर शिजण्यासाठी ह्यामध्ये एक वरती ताट ठेवून त्यावर 1 ग्लास पाणी घातलंय मी आणि 10 मिनिटासाठी शिजायला ठेवलंय. 10 मिनिटानंतर बघायचंय आपल्याला की कोळंबी शिजली आहे की नाही ते. आणि जो आपण शिजून घेतलेला भात होता तो आता यावरून वरतून आपल्याला घालायचा. चांगलं मिक्स करून घ्यायचंय. वरून कोथिंबीर घालायची आहे. तर एकदा आपल्याला झाकून ठेवायचं आहे. वाफेवर चांगला शिजवायचा आहे भात. तर अशा प्रकारे आपला कोळंबी भात तयार आहे. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक यू.